आता जे गाणं झालं या गाण्यासाठी तुकाराम महादेव कांसाळे यांकडून या गाण्यासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा सादर करावं, यालाच म्हणतात वन्स मोर। कशाला बोलवलं मला? मावशी मथुरेच्या बाजार जायचंय बघ, ये लवकर. अगं आले हा. अगं म्हातारा माझा नवरा त्याला थोडं दूध पाजते आणि बिगी बिगी आले हा मी आलेच.
बाई केली मी तयारी नवरगोडी नवऱ्याला बाई केली मी तयारी बाई केली मी तयारी बाई केली मी तयारी आले आले राधा बाई येते तुझ्या जोडीला आले आले राधा बाई येते तुझ्या जोडीला तुम्ही मारी माया साऱ्या मावशीला 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 हिरा अगं तारा का बरं हाक मारली? अगं मावशी पण तुला यायला एवढा उशीर का झाला? अगं मला यायला उशीर का झाला माहिती आहे? अगं तो अक्षय गुरवणे आहे ना, तुला माहिती आहे कोणतो अक्षय गुरवणे? तो विद्रोह अगं हो, तो माझा हातच सोडत नव्हता बघ. तरी काय? अगं पुढे काय होणार सांगते, मेलेला सोड 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 अगं काय? तरी धरूनच ठेवलेला. मावशी काय? अगं हात म्हणते. हा धरलं काय? हो, मला वाटलं कसं कसं त्याला टाकले मी धावत इथे आले बघ. बरं तू हात का मारलास ते सांग बघू. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरीच्या बाजार निघाला आहोत बघ. अगं मग आणलंय कुठे? अगं मावशी मथुरीचा रस्ता आम्हाला माहित नाही म्हणून तुला हाक मारला बघ. अगं मथुरी बाजारात निघालात खरं, घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. अगे मावशी सांगितलंच पाहिजे काय? अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? मग एक तर अगं मावशी मी की नाही घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं हिनं घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं ते का कसं काय? अगं मावशी माझी मैत्री नाही पाण्यात बसली की पातळ दूध देते, चिखलात बसली की परपरी दूध देते बघ. अगं या वेळेची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि मग ते चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. तिचं जाऊ दे, तू काय नाही म्हणते, तू काय ते करते का? आता या मेलूला लागायला काय झालंय? मागापासून मी आल्यापासून तो कॅमेरावाला मला बघतोय. काय घेतलंस ते सांग. अगं मावशी मी बघितला खवा. अगं काय? अगं मावशी मी बघितला खवा ज्याला कोणा हवा ते उभे उभे तुझ्या काय टिपेला हार्टबीट असं चार चौकात म्हणतात काय उभे उभेने? उभे उभे खावा मग म्हणते. पटकन सांगायचं, सांगतेस कशाला अशी सांगताना उभे उभेने? सर माग अगं तू काय घेतलं? बाई चौकाशी मोडशील बिडशील. बरं काय घेतलं बाजारात जायला? अगं मावशी मी घेतलं होतं ही बाई चौकाच घे जाईल, नाही तर इथंच पातळ होईल तुझं. बरं तू काय घेतलंस बाजारात जायला? मला हा म्हणतो. बरं काय घेतलं? अगं मावशी मी अगं काय घेतलंय तुझी मी काय ते सांग कुठं? अगं घे अगं बाय तुझ्या गाडीचा घे. अगं तू अगं जल्लं तुझं नेहमीच आहे. तुला माहितीये का काय घेतलं? जा बघ तोंड. अरे काय घेतलं नाही ते माहितीये का तुला? नुसतं टकला हा. अरे मला माहिती तू काय घेतलंयस. अगं तूप घेतलंयस ना, मग एवढीचं तूप सांगायला थू करायची गरज. चल सर माग. अगं दादा ठीक आहे तर मग चल बाजारी. अगे मावशी तू आम्हाला साऱ्या पोरीला विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलंच नाही तुझं. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय, तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना, अगं रताळी घेतलेत बघ रताळी. काय अगं मावशी रताळी घेतलेस? हा. पण ती लावलीस तरी कुठे? अगं मेलीस तू माझी रताळीची बाग बघितलेली अगं नाही मावशी. मेलीस रोज माझ्या घरी काय माझ्या नवऱ्याला बघायला येते. लावले तरी कुठे? जरा अशी पुढे ये. अगं कुठे? अगं तुला इथून रताळी दिसायची नाही, जरा अजून पुढे ये. मावशी कुठे? बरोबर बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत सगळी रताळीच आहे.
वाट अवघड घाट एक छोटस गाणं घे ना गं. अगं मला कुठून येतं गाणं, तूच घे ना नांगणं धरते. काय अगं वसाडे गाणं म्हणते लगेच आली. अगं काय अगं काय घे मला. भरला घाट लागली ही कोकिळा गाव भुक्याने हा भरला घाट लागली ही कोकिळा गाव डोईवर मात घेऊन घाट हा चढू संगे घेऊन मावशीला व्यापारी जाऊ खट्याळ्याच्या गिरधारीची नगरी पाहू चला गणिवणी जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला कौशल्याच्या नगराला चला गणिवणी जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला कौशल्याच्या नगराला जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला जाऊ कौशल्याच्या जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला जाऊ कौशल्याच्या जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला नगराला जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला जाऊया बाजाराला घेऊन या मावशीला. व प्रियांका मनोहर गोमाने गाव काटवली याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये नोंदणी आणलंय. तसेच कैलासवासी निर्मला सोमा कांसरे सप्तपाताळ म्हणून माये निरंकार संतांचा झाला संचार धारण केला विष्णूचा 8वा अवतार मलाच म्हणतात श्री कृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे. आज बुधवार मथुरेचा बाजार 16 शस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांना पिंपळाच्या पारी अटकाळीची कामगिरी पेंद्या व सुदामाला दिली पाहिजे. अरे पेंद्या अरे सुदामा प्रणाम
मावशी अजून तरी कोणते पेंद्या, अरे सुदामा, किती दिवस झाले आपण चेंडूगोळी हा डाव खेळलाच नाही. चला आता आपण खेळूया. हो देवा मोठ्या संकटातून वाचवलं आपल्याला या सोळा शस्त्र 360 गोपिका काटकाट करून मथुरेच्या वादाने चालले त्यांना बिबट्याने अटक करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना सोबत आहे देतो तुम्ही आपला देव बाबा मोठी कामगिरी सांगितली आहे हा मला बघा जमणार माझे तेव्हापासूनच जमणार ना अजून गवळणी पण आले घाटात हा अरे 16 सहस्र 360 गोपिका थाट मात करून मथुरेच्या वाजले चालल्या त्यांना पिंपळाच्या वर थांबवायचं एवढीच कामगिरी आहे जमीन असला तर गवळणी जाऊ मथुरा नगरी दही दूध विकण्याला जाऊ मथुरा नगरी जाऊ मथुरा नगरी
जाऊ बघुला होय होय तुला जमणार नाही मला जमणार नाही जमणार कोणाला अरे काय माहिती आहे माझ्या जोडीचा एक वाकडे आहे होय नंतर याच्या वाकडून पटायचे एकदम जबरदस्त पटायचे बघतो हा अरे या वाकड्या अरे या वाकड्या अरे ये वा लवकर ये मला माझी गुरे गेली वचराना मी जोडत गुंजवला 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 मी गेलो तुम्ही रायला अरे वचराला माझी गुरे गेली गुंजवला माझी गुरे गेली माझी गुरं गेली वचराना मी जोडत गुंजवला 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 मोठी कामगिरी ते जाऊ दे पण माझी आहे ना आता सकाळ मग पातच थोडं काय आहे बायको तुझी हॅलो बायको नाही मी कोण मेवा शेजारी शेजारी कशाला पाठवली अरे माझी टाकू काय अरे माझ्या पाटणा आली गुलामा अरे सारखी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ सारखी सारखी पाटणा एवढी माझी बायको इकलं म्हणजे मग हात मारतो ताबू
आणि गुलामा तू काय बघितलीस ना? हॅलो बघ. हॅलो आदित्य कांसारे व संतोष अरे गुलामान काय बेकार आहे जिंकला बघा जिंकला कधी आहे अरे केवढ्या बोलत लागली ना केवढ्या बोलत साधी रुपये आहे काय म्हणतोय अरे मला तर काय माहिती आहे अरे माझा पोरगा लय आवडा अरे पोरगा आवडा नाही काय तुला माहिती आहे अरे गुलामाची परीक्षा आहे हा गुलाम झाले जाईल डोकाला अरे जातो म्हणजे कुठं हे बघ हे काय आहे बघ अरे गाय तयार केला ना कसली मला आवडत नाही अरे म्हटलं बाबा शाळेत चल मास्तरांनी बोलवलं नाही ते म्हणतो बाबा मी काय शाळेत जायचं नाही मी म्हटलं हे बघ काय तयार केलंय म्हटलं बोला बाया माझी शाळा घालते काय अरे गुलामाला आज शाळेत घेऊन गेलो अरे मास्तर भरा मी माझ्यावर तुझ्यावर अरे काय झालं काय म्हटलं मास्तर बोलले तुमचा पोरगा लय आवडत नाही म्हटलं परीक्षेत पास होतोय की नाही बरोबर म्हटलं मास्तर झालं काय म्हटलं आज नंतर त्यांची परीक्षा आहे म्हटलं घेऊन ठेवा आज म्हटलं घेऊन आलोय ना परीक्षा घेऊन टाका अरे मास्तर समोर पोरग्याला उभा केला आणि मास्तर काय द्यायला माहिती आहे पहिला प्रश्न विचारला म्हटलं बघूया होऊन जाऊ दे कसा पोरगा उच्चारणार आहे तो बरोबर ना मास्तर समोर पोरग्याला उभा केला आणि मास्तर पहिला प्रश्न काय विचारला बरं भांड्या पाऊस पडून गेल्यावर विधा का चमकतात चांगली हा बोल म्हणून सांगतोय असल्या काहीतरी घरात तयार कर चांगली पाऊस पडून गेल्यावर विधा का चमकतात शाळेत जातोच ना तू नाही जात माझ्या मास्तराला काय सांगितलं मास्तरानं पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात पोरग्या छाती ठोकून मास्तराला सांगितलं तू ठोकून तर पण मास्तरानं पाऊस पडून गेल्यावर विजा काय चमकतात मग अरे वरचे देव आहेत ना ब्यातल्या म्हणून बघतात तिथं पाऊस पडलाय अरे विकास गुडेकर गाव सावर्डा मनमन माती अरे मेले आहेत की जरा काय आधी बरं आहे का खणखण कुदाल मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईंच्या पोटी जन्मले राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पाना 32 उभाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पैजण नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विडा बोलू कशी लेख गुरुवांची सून कलबट्ट्याची आणि अस्तुरी विकास रावांची माहितीये बंड्या मला माहिती आहे बंड्याला विचारले बंड्या हॉस्पिटल मध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये अधिक चिन्ह काय असतं मला तुला ही पॅन्ट काढायला सांगितलंच नाही मग काय मी तुला ओळखपत्र विचारते ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड हाय अरे हाय कोणाला करतो मागचे बोललं काय सांग बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोशीचे वाट पेंड्या सुद्धा जाऊ नका
कायदा देवाचा कायदा देवाचा कायदा देवाचा कायदा थांबून झालेला आहे कायदा थांबून झालेला आहे चुकी नको उडव कायदा थांबून झालेला आहे कायदा थांबा थांबू हा मग आता काय कायदा सर्व गवळण बसला अरे बसला म्हणून समज कायदा बसव ए बापरे अरे काय झालं आता नोचे आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या डोळीने बसल्या पाहिजे अगं पोरीनो याच्या कायद्या म्हणून बसता आपण थोड्या दबल्या म्हणून बसू कशा पण बघा कायद्या हे मावचे गवळण थांबा लगेच बसायला आली अरे काय झालं आता मागासपासून त्या दादाचं नाव घेतलं आता माझं पण नाव घेतलं पेंड्या तुझं नाव हो हा चांगले घे कसं नाव घ्यायचं चाटून पुसून खाण्यात चांगले नाव घेण्यासाठी चांगलं छातून हा पुसून हा तूच का खायला नको का छातून पुसून मी जेवलो बसून खाण्याचं. नावचे हा. चांगले नाव घे बरं चांगलं घे सगळे माझ्या खाईत नाही का आहेत ना बरं माझ्यासाठी बस बस नीट सगळं आपलं काय आलं लिहा आता नाव घेतल्यावर सर्व आमच्या साईडून होती नावचे बघूया 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 घे ना बरं घेते पटकन पेंड्या चांगलं घ्या बरं चांगलंच घेते सगळे असतील पण डाव्या हातात काठी उजव्या हातात ठेव माझ्या उजव्या काय बरं घे पेंदे नाव घे बरं पेंद्या हा वाटीत वाटी स्टीलची वाटी काय मेली सोन्याची गंजी होती का? अरे काय हा करतो त्याच्या बापसन मला सोन्याची दिला नव्हती आधी ऐकायच्या आधी हे करतो बरं पेंद्या नाव घे चला ना. काय तरी किस्तू गडबड आहे तोड दे दरवाजा बरं, पेंद्या नाव घेऊ की नको चांगलं घे काय तरी गडबड वाटते मला सगळे असणार पेंद्या बघू तरी बर हा पेंद्या हा वाटीत वाटी स्टीलची वाटी त्यावर ठेवली एवढी मोठी परात ए! तुला बोललो तुला काय काय उभा कशाला आहे मावशी काय बोलली तीच होती त्यावर एवढी मोठी कधी आठवला कशी ठेवलीस का मावशी कधी काय ठेवली अरे मी चिटकवली होती तुझी बाता किती लागली ती हा आजूबाजू होतीस काय काकी ठेवतील बघ उद्या सकाळी बरं काकी ठेव देत बघ राहते की नाही बरं फुलं बोल बरं ऐक पेंद्या चिपकन होती काय पेंद्या नाव घेऊ ना घे. पेंद्या ऐक वाटीत वाटी स्टीलची वाटी त्यावर ठेवली एवढी मोठी परात पेंद्या तू हगलाच दारात मी जाऊ कशी करा या आपलं नाव घ्यायला सांगितलं हा? छे! सगळं काय मला चहा करवा तुझी काढल्या मावशी काय मला जाणार बोलला चांगला चाटून खाण्यासारखं मी उघडून पिण्यासारखं घे. काय भगला जाणार बोलली तुला अगं मागचे दरवाजे उघडे होते तिकडे आताच गेला काय घेतलं ना वाच हाच बोला चाटून खाण्यासारखं मी उघडून पिण्यासारखं घे.
बरोबर आहे ना? आता मावशीचं मी नाव तू घे मावशीचं नाव घेणार मी. अरे मेला चांगलं घे, इथं महिला मंडळ भरपूर आहे. हतलेत ना हतले हातले बरं अजून आता असायचं हातले. बरं नाव वाटायला लावलं तर बघ. काय वेगळं नाव घेतलं आणि तिथे दगड बिगड घ्या आणि याच्या डोक्यात हे मार. मावशी! भरपूर आहे. बरोबर आहे. ए, बोल आता. मावशी तिकडे दगड दाखवला काकीने. आला असू दे. हा काकी ओळखीच्या आहेत माझ्या. काकी तुम्ही ठेवू नका दगड दाखवलंय तसंच ठेवा. मावशी बरं घे. होय ना मी काय आवाज नाही, लावणार. तुमच्याकडं लीड सगळी आमच्याकडे आहे. विचारा लीड नको, लीड आमच्याकडे आहे ना. असू दे असू दे. हा बरं असू दे. हा काय आहे? मावशीसाठी म्हणतो मी. हे? खरं बताव घेऊन तुला ही काय करायची? काय करतो? छायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून. काय मेला खोटा बोलतो. ह्याच्या बापसन कधी साहेबच्या पानाखाली कसा हा काय बोललीस बापठन हा तू कशी वाती वाती पळा. बरोबर आहे. आपल्याकडे सपोर्ट करतो. सत्ता ठेवला झाकून. बरोबर मावचे हा. सळ्याच्या पानाखाली हा. सत्ता ठेवला झाकून. हा. मावचे सस्याला भूक लागली ससा खायला बघतो. सस्यात बघितलं चांगली झाली. अरे काय झालं. मावशी सस्याला मुरगट लागले. कायद्या बघायला सगळ्या गवळणी बसल्या पाहिजे. आता परिणाम सांगितलं ना त्याच्या कायद्याने न बसता आपण थोडा जमला म्हणून बसूया. बस बस आता परिणाम बसा. बोलू तुला ए काय बोलू. हा माहित आहे तर देव बाबा सांगितलं पाहिजे. मी बोलतो. Oh
तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राजे कसे असतात? पायी पत्र वेंगी हिरा रक्तगिरा कटेवऱ्यात विठ्ठल असतात. हे राजे कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा, तुमच्या जन्मगुणात सांगा. सांगितो रे तुला माझा जन्म तुला सांगितो रे तुला माझा जन्म तुला
देवा सुद्धा मला दिलेली कामगिरी अजून कोणाचं आहे तर आपणच पूर्ण करावी. कळलं तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेले गोकुळातून आणि जायच्या मथुरेला. यात महाराज आहे. शरण आले शरण आले जाऊ दे श्रीहरी मोहना देवकीचं लग्न मोठं थाटामाटच केलं. मग ती घोड्यावरून किती भरात मिळवली. काय आश्चर्य. त्याच वेळी कोण कोण येणार? पप्पांनंतर येणार नाही. पप्पांनंतर येणार. परत येणारच बोलतो. पप्पाच परत येणार. जन्म घेतलाय. नेहमीप्रमाणे येणार आहे. नेहमीप्रमाणे येणार आहे. अरे धिक्कार तुमच्या प्रेमाला. मामा काही सामान आणले. शिलेवर आपण ठार मारली. साखला बळीला. मारताना पाठवलं. आणि आत्मा तुझ्या मुलाचं काय आहे? मयूर कुठे आहे? तुझ्यात सामर्थ्य असेल तर कर युद्ध.
रे